हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो भीष्मानी पितामह भीष्मानी युधिष्ठिराक विष्णू सहस्रनामाचे महत्व, विष्णू सहस्रनाम त्या सहस्रनाम समीत विष्णू सहस्रनाम सांगून ताजी महत्व कसले म्हणून सांगून ते सांगला ताजे फल कसं सकडे मेळटा कितली महत्व आसा ताका म्हणून सांगले. आजी काही आम्ही विष्णू सहस्रनामाक कितले महत्व म्हणून वाजिलेले जनांक नित्य पारायण करलेले पुरे जनांक गोत असता. आदी व्याधी दुखून भायर घालचे तसले एक महामंत्र म्हळ्यार विष्णू सहस्रनाम म्हणचे प्रकार म्हणू का त्या विष्णू सहस्रनामाचे पठणा नियम विष्णू सहस्रनाम कशें म्हणचे सहस्रनाम अर्थ हे आमी चिदीमा हिंदो विष्णू सहस्रनामा विशय पळयला. तशें हांव विष्णू सहस्रनामा विशयी पूर्ती हांगा सांगवचनी सांगील जाल्यार वापस 59 एपिसोड जाता आशिल्ले तेजे खातीर जेवो आतां इतली पुराय आयकलो. महाविष्णू म्हळ्यार साक्षात कृष्णूची महाविष्णूले रूप हेमय धर्मरायाक आनी भीष्मानी सांगले. मागीर युधिष्ठिर निमगिता पितामह महाप्राज्ञ सर्वशास्त्र विशारद किं जप्यं जपतो नित्यं भवेत् धर्मफलं महत्. प्रतिनित्य खंयची मंत्र खंयची स्तोत्र जप केल्यार धर्माचे आता धर्म पालन करताचे पालन केलेले धर्माचे फल मेळका जाल्यार ताका कसले एक देवाले अनुष्ठान कोरकावे खंयचे मंत्र म्हणकावे म्हळ्यार आतां म्हळ्यार हे विष्णू सहस्रनाम होड महामंत्र ते म्हणल्यार पुरे येयले. मागीर निमगीत यो युधिष्ठिर आनी कसले जेवो आसवे म्हळ्यार ते सहस्रनाम ताका पर्याय जावन म्हूण न्ही म्हळ्यार आमी सहस्रनाम म्हणन शिराबून आतां सांगेल सान असले त्या म्हणीत म्हूण न्ही विष्णू सहस्रनामा म्हणकेची म्हणून तशी लेख्या तुमी. तशी प्रस्थाने वा प्रवेशे वा प्रवृत्ते वा अपि कर्माणि दैवे वा श्राद्धकाले वा किं जप्यं धर्मसाधनं यात्रे बाय सरतना गृहप्रवेशा वेळार खंयचे एक चांकर्म प्रारंभ करतना देवाल पुजे वेळार श्राद्ध कालार खंयचे मंत्र जप करून कर्म परिपूर्ण जाता. पळय हे पुरे वेळाक प्रस्थाना वतना यात्रे वतन जाल्यार विष्णू सहस्रनाम सांगका म्हणून आस. आतां वापस निमगितो शांती पुष्टी रक्षणा शत्रुविनाश भय निवारण जेवच्याक खंयचे मंत्र सांगेत खंयचे मंत्राक मस्त हे पुरे निवारण करचे तसले एक शक्ती आसा म्हणून. तदना भीष्म सांगता व्यास प्रोक्तम इमं मंत्रम शृणुष्वैकमनांद्रप सावित्र्या विहितं दिव्यं सद्य पापविमोचनं. पळय व्यासान एक मंत्र सांगिलस ते तुका हांव सांगता मनान आयक. हे दिव्य मंत्र कोण जप करता पळय तांगेले पाप पुरे नाश जाता म्हूण. खंयचे ते महामंत्र म्हळ्यार पळय सकाळी रात्री हे मंत्र कोण जप करता ताका कसले पाप आसना तसले एक दिव्य मंत्र तुका सांगता. ताजेन मनशाक दीर्घायुष्य मेळटा इहपरांतूय म्हळ्यार हांगासतनाय सुखार आसता परलोकांतूय तो सुखार आसता तसले एक मंत्र तुका सांगता. फुडें क्षत्रिय धर्म पालन करचे सर्व राय हे महामंत्र जप करता आशिल्लीची खंयची ते म्हळ्यार नमो वशिष्ठाय महाव्रताय पराशरं वेदनिधिं नमस्ये नमोस्तु अनंताय महोरगाय नमोस्तु सिद्धेभ्य इहाक्षयेभ्यः नमोस्तु ऋषिभ्यः परमं परेशां देवेषु देवं वरदं वराणां सहस्रशीर्षाय नमः शिवाय सहस्रनामाय जनार्दनाय. म्हळ्यार महाव्रतांत सुचे म्हळ्यार वशिष्ठ महाव्रत म्हूण तांकां कसले म्हणचे म्हळ्यार तांणी ब्राह्मण
ब्रह्मज्ञानी ब्रह्मज्ञान आशिल्ले जनाक एक व्रत कसं म्हळ्यार परमात्मा पावचें आनी ब्रह्मज्ञान एक पंत मेळ्ळें म्हण जाल्यार मागीर तांणी महाव्रतारी आसतले जन तांणी वापस नियमभंग न्ही करनाचे. तसल वशिश्ठाक नमस्कारो, वेदनिधी जावन आशिल्ले पराशराक नमस्कारो, अनंत शेषनाग अनंत म्हळ्यार हांगा देव न्ही, महोर गाय म्हणलें शेषनागाक नमस्कारो, सिद्धांक ऋषींक, मागीर परमेश्वराक वर दितलो तसलो पुरे जनाक, मागीर सहस्राक्ष म्हूण म्हणलें तसलें जनार्दनाक म्हळ्यार परमात्माक नमस्कारो म्हूण. मागीर एकादश रुद्राक रुद्राल विशयी सांगता तो अजयकपात, अग्निबुद्ध, पिनाकी, अपराजित, रत, त्र्यंबक, महेश्वर, वृषाकपी, शंभू, हमन, ईश्वर हांणी एकादश रुद्र 3 लोकांक हांणी अधिपती म्हळ्यार देवाल म्हणे केन्ने तंग कसलं काम दिला त्या रितीर म्हणून आमी लेखूक तांतस म्हणले कुडले ओ कृष्णा पशी ओढ अधिपत्य हांगेल दिसता म्हणून आमी लेखून ह्या बारी चूक जाता. तशी हे इतली मान न्ही, एकादश रुद्र मान न्ही, शतरुद्र म्हूण आसाची ते शतरुद्रियांतू शतरुद्राल नाव सांगून आसता म्हूण सांगून ते कोण शतरुद्र म्हूण त्या बाई सांगता तो. ताजी नंतर 2 जन अश्विनी कुमार, नासत्य दसर, सुर्याल चेडूं म्हळ्यार सुर्याल बायलेन ही पुरे काणी तुमी आयकल्याची. सुर्याल बायल संज्ञा तिणें सुर्याल उंचाणी चडचें जायना अशी एक घोड जावन रानांत भोंवतर आसतना ते सूर्य येता व्हड्या रुपारेची तिगे लोट तोबय आसता तेदना ते घोड्याचे नांकाचे फोड्या दुखून नासा पुट्टा म्हणटा पळय तांतू दुखून 2 चेडूं येताची. कोण तांणी म्हळ्यार नासत्य दसर तांकां अश्विनी कुमार म्हणचे. तशी ಒಟ್ಟು 33 कोटी देवते म्हळ्यार तांणी समीत इल्लीची. कोण एकादश रुद्र, द्वादश आदित्य, नासत्य, दसर हे पुराय म्हणटा 33 देवते जताचे हे पुरे ताणें सांगले. आनी जगत्यांतू जेवचे सर्व कर्म साक्षी स्वरूप जावन कोण पळयताची म्हूण म्हणल्यार पळय सर्व देवते अदृश्य जावनू आसताचे आमकां दिसना जाल्यार समस्त जीवान हांगा जगत्यांत आशिल्ले समस्त जीवान करचे शुभाशुभ कर्म पळयतर आसताचे हांकां परी साक्षी म्हणचे. व्हड साक्षी कोण म्हळ्यार परमात्मुची. विष्णू सहस्रनाम सांगला मात्र भीष्मान तांत भितरी साक्षी जीवो विनयता साक्षी मुकुंदो अमित विक्रमः म्हणस पळय साक्षी म्हळ्यार परमात्माक सर्वतोमुख म्हणटात न्हू परमात्मा. तशी सहस्राक्ष तो सर्वतो अक्षी ताका सगळे लोकांतू तो ब्रह्मांडा पशी भायर आशिल्ली देखून मिक्कून आशिल्ली देखून सगळी लोकांत ताणें सृश्टी केल्ले खंय कसो जगता म्हूण ताका कळटा. खंयचे जिवाचे विशय कसले पुर्वापर कसले खंय कसो जाता कोण जीव कसो करता हे पुरे ताका कळटा. तशी हांणी बरलेले देवते दिक्पालक मागीर 133 कोटी देवते सांगला पण हांणी साक्षीची सर्व कर्माक शुभाशुभ कर्म तांणी पळयतर आसताची. आनी विश्वे देवता पितृगण तपस्वी जन सिद्ध चारण तांकां पळय स्तोत्र केलें तांकां बारीक खुश जाता. वग्गी तांणी संतोष पावन स्तोत्र करलेल्या जनाक शुभ फल दिताची म्हूण. मागीर सर्व हे देवते तांणी कर्मवीक्षणे करचें कामाय तांकां दिला. तशी इतली देवतेंक कोण शुद्ध भावान स्तोत्र करतकी ताकाय धर्मार्थ काम पुरे मेळटा म्हूण सांगून तशी हे पुरे विशयू सांगता रस. आनी कोण देवते अन्य देवते आसा पळय ते वय सांगता. नंदीश्वर, ग्रामणी, वृषभध्वज, गणेश म्हळ्यार विनायक म्हणटा आमी. मागीर कितलीं सौम्यगण, रुद्रगण, योगगण, भूतगण अशी विंगड देवता गण, नक्षत्र, नय्यो, आकाश, गरुड, मागीर सिद्धी पाविले सिद्ध, महात्म तपस्वियो, जगत्य आसूचे स्थावर जंगम, हिमवंत म्हळ्यार हिमवंत पर्वत म्हणके समस्त पर्वत व्हड महासमुद्र पुरे. मागीर रुद्रू सुरेख सांगला रुद्राल अनुचर अशी हे पुरे कोणाक कीर्तन करले खंयचे देवते कीर्तन केल्यार ते मनुष्याक वग्गी फल मेळटा. जाल्यार सर्व देवतेंगे अंतर्यामी जावन आसूचे परमात्माला उडकास करून ह्या सर्व कर्म केल्यार आनी श्रेष्ठ म्हूण. मागीर इतली मात्र न्ही कोणा उडकास दवरका ते मागीर सांगता तुका
ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಮಹರ್ಷಸಚಿ ಯುವಕ್ರೀತ ರೈಬ್ಯ ಅರಬಾಬಸು ಪರ್ರಾಬಸು ಔಷಿಜ ಕಕ್ಷಿವಾನ ಬಲ ಶೃಂಗರಸ ಸುತ कितलीपळय अंगिरस सुत अंगिरसाल पोतुई तशी मागीर हांनी पुरे सर्व लोकांक हित करतले म्हणून सांग नाव घेतला म्हळ्यार लोककल्याणा खातीर सर्व करतल कर्म कळ्ळें तांगेल खातीर स्वार्था खातीर म्हणून कसली करनाची सर्व समाजा खातीर सर्व लोकां खातीर आतां आमगेले स्वामी आसाची संस्थाना स्वामी तांणी पुरे पळय लायक कर्म करतात न्हय कसं न्ही तांगेल जप तप अनुष्ठान सगळी तांणी ते कसले तांगेल स्वार्थाक देवा आमकां हें दी तें दी समाजा बरी करी म्हणचे म्हळ्यार व्हडले ऋषीश्वरान पुरे समाजा बरी करचेची लोककल्याणा खातीर शुभ कर्म करचे तशी मागीर सप्तर्शी विशय सांगतो पूर्व दिक्कांत आसूचे सप्तर्शीली पूज करतल जनाक तांकां इंद्रलोक मेळटा म्हूण म्हणटर मागीर सप्तर्षी प्रतिकल्पांतू सप्तर्षी विंगड आसताची कळ्ळें आतांचे कल्पाचे सप्तर्शाल उडगास केले रे जेल्ले नानातले सप्तर्श्यो तेदन सांगिल्ले तांणी पळय विंगड सप्तर्श्यो कळ्ळें तशी सप्तर्शी विंगड दिक्कांत आसूचे आतां पूर्व दिक्काचे सप्तर्शाल विशय सांगले न्हय तांणी पुरे महेंद्राले गुरू म्हूण इंद्राल गुरू तांणी पूर्व दिक्कांत आसताची तांकांय आराधन केलें लायक तशी आनी सप्तर्श्यो तांणी अगस्त्याले नेतृत्वार दक्षिण दिक्कांत आसताची मागीर द्रडेयू रतेयू असले सारस्वत म्हणलेले अत्रील पुतू सारस्वत हांणी पुरे ಒಟ್ಟು जावन सप्तर्श्यो तांणी वरुणाल रथविजयाल दिकून पश्चिम दिक्क वरुणाल दिक्कार आसताची अत्री वशिष्ठ कश्यप गौतम भरद्वाज वैश्वामित्र कौशिक रचिक जमदग्नी असल पुरे हांणी उत्तर दिक्काचे आश्रय घेवन आसाची कुबेराल गुरू आनीकय 7 जन आसाची तांणी सर्व दिक्कूय पळोवन घेतर आसाची हांणी कसं करताचे म्हळ्यार ते दिक्कांतू तांणी अनुष्ठानांनी करून लोकां सगळे लोकांक समस्त लोकांक बरी जावची तशी करताची म्हूण मागीर धर्म काम काल वसु वासुकी अनंत कपिल हे सप्त नाग म्हळ्यार ते सरप म्हण लेखुनुकाची नाग म्हळ्यार हांगा हस्त्यो तांणी भुंय होवन घेवन आसाची नाग म्हळ्यार हस्त्यो दिग्गज म्हूण म्हणयता हांणी भुमी होंवताची तशी परशुराम व्यास अश्वत्थामा लोमश तांकां दिव्य मुनी म्हणटाची तांणी एक ऋषी हांगा दिला पण दिव्या एक सप्तदा एक ऋषी सप्तर्षीक समान काही इतर सप्तर्शील विशय सांगला न्हय तांकां कितली तेजस्सू तांकां कितले तांगेले औन्नत्य मागीर तांगेले कितली महिम आसा ते अंतू एक ऋषी काही आसा म्हण सांगून म्हणटाची सर्व कोणेय जेव ते ऋषी सप्तर्षी म्हण दिक्क आसत सप्तर्षी जेवो सप्तर्शाले 7 वंट्यान योग्य तशिले परशुराम व्यास अश्वत्थाम लोमश 4 जन जेवो सकड जनी लोकांतू शांती कल्याण दितल तसलेचे दिक्पालक म्हणून म्हणटाचे कोण ऋषी खंयचे दिक्कांत आसाची ते दिक्का तोंड करून ते ऋषींगेले उडगास करून तांकां शरण येयल्यार आमकां सर्व पापा दुखून मुक्ती जाता हांगाय ह्यांतूय परांतूय बारी एक आमी चांग पावताची म्हण सांगता तो मागीर समर्थ मेरू सावर्णी मार्कंडेय सांख्य योग नारद दुर्वास हांणी अत्यंत तपस्वी तांकां जितेंद्रिय मुनी म्हणून म्हणचे 3 लोकांतूय बारी नांव पाविल्लें म्हूण मागीर कितलीकी इतली ऋषी मान्य कितलीकी ऋषी ब्रह्मलोका भितर आसाची तांकां परे प्रार्थना केल्या जाल्यार पुत्र नातिल्यांक पुत्र जाता दरिद्रांक धन मेळटा धर्मार्थ कामांतूय मनुष्य सिद्धी पावता म्हणून अशी स्मरण करता जाल्यार कितले जन करीत पळय आमकां हे पुरे मंगळाष्टकांतूय मेळटा प्रतूक स्तोत्र करीत इत्याक म्हळ्यार सुरवेचे रायुतो मागीर पुरुरवस मागीर भरतरायो मागीर श्वेतमळल रायो सगराले चेडवांक उद्धार केलेले भगीरथ मेळ्ळेले रायाले अशी रायांगेल विशय सांगता तो आतां अशी देवतेंक ऋषींक रायांक चक्रवर्तींक केन्नाय उडगास केल्यात
कोणाला नाव गोतस तांगेले उडगास केल्यारी आमकां बरें जाता. कुर्वंतु नो मंगलम म्हूण सांगून आमी मंगलाश्टकां म्हणटा हांगेल पुरे नांव काणू न्हय. तशी रोगशमन जाता, शांती पुष्टी तुष्टी पुरे मेळटा. देवर्षिंगेले रायांगेले शुभ नाम सांगता ताजे खातीर मंगलाश्टक एक म्हणल्यार पुरो. सकाळ एक वंत सांजे एक वंत मंगलाश्टक म्हणल्यार भारी चांग जाता म्हूण. अशी हांगेल निमती कितली की चांग काम जाता. लोकरक्षण करचें कामय आसा, खेळव्या पावस येवची तशी करचे, वारे बिसू तशी करचे, प्रजासृश्टी करचे, सर्व विशयांतूय तांकां योग्यत आसा म्हूण सांगून. तशी सकाळी उठावन ह्या पुरे नाम सांगली म्हूण जाल्यार अग्नी चोराले कसले भंय ना. खंयची माट्टेर ताण वता न्हय चांग वाटेर ताका कसले विघ्न येना म्हूण सांगून सांगता. मार्गारी वतर आसतना जाल्यार आसपळे यात्रा करतना मार्गारोच म्हळ्यार थंय तांकां वाटेर कसले पिडण जायना. आदी व्याधीन पिडीत जाल्ल्यान ह्या पारायण केल्ली म्हूण जाल्यार ताका निरोग म्हळ्यार रोग पुराय नाश जावन वता. तशी युद्ध कालार पारायण केल्यार क्षत्रियाले शत्रू नाश जाताची. श्राद्धादी पितृकर्मांत नामावळी पारायण केल्यार पित्रांक भारी संतोष जाता. तशी मागीर यान प्रयाण करतना, यान म्हळ्यार हडगार जावो विमानार जावो खंयच्यारी प्रयाण करतना हे नामावळी म्हणली म्हूण जाल्यार ताका प्रवासांत कसले विघ्न येना. मागीर गायत्री मंत्रा विशयी सांगता. गायत्री मंत्र आनीकी श्रेष्ठ मंत्र, महासिद्धी दिवची तसल मंत्र. मागीर अग्नी राक्षस उदका भंय म्हळ्यार उदकांत अवघड जावचे, वारे सुंटर गाळी येवन मरचे, विषजंतू निमती मरचे कसले जायनाके. कोण गायत्री मंत्र म्हणटा ते श्रद्धेन जप करतल जनाले घरांत अग्नी भंय जायना, अकाल मरण जायना, कसले सर्पादी विषजंतू पुराय यानाची म्हणून. तशी गायत्री मंत्र म्हळ्यार आनी सवित्र देवतेले सवित्र म्हळ्यार कोण म्हणून लेखुपुरोची. कितले की जन सवित्र म्हळ्यार सूर्य म्हणून जेल्ले सवित्र देवते म्हूण म्हळ्यार परमात्मूची सूर्य नारायण सूर्याला अंतर्गत जावन नाशिल्लो. तशी सवित्र देवतेंक गेले पळय खंयचे आतां योगींक जावो ताजे खातीर विष्णू सहस्रनाम सर्वश्रेष्ठ म्हणचे. देवर्षींक गेले जावो, नृप रायांक गेले जावो, एकादशी रुद्राल जावो, कोणाले खंयचेय देवतेला ह्या देवतेले आराधन केल्या श्रेष्ठ, त्या देवतेला आराधन केल्या श्रेष्ठ, गरुडाला आराधन अशी म्हणलं जाल्यार कसल करतानाय आमी पुराय देवतेला अंतर्गत जावन नाशिल्ले परमात्मू ते घेता म्हूण म्हळें एक मना दवरून अनुसंधान करून केल्ले म्हणजे ताजे जितले श्रेष्ठ कसले ना. तशी मागीर ब्राह्मणांक गेले विशयी सांगता. युधिष्ठिरू निमगिता प्रपंचांत पूज्य कोण पळय एक पंत ब्राह्मण वर्णाच्या विशयी सांगला. आतापास निमगिता पूज्य कोण, आम्ही नमस्कार करचे जाल्यार योग्य कोण, कोणाले कशी व्यवहार असो का म्हणून तेदन तो सांगता. पळय ब्राह्मण म्हळ्यार सर्वश्रेष्ठ. गो ब्राह्मणेभ्य शुभमस्तु नित्यम म्हणून म्हणटात ना, थंय लोका समस्त सुखिनो भवंतु. खंयची देशांत गायक ब्राह्मणांक एक आराधन करून घेवन येईल देश की थंय समस्त प्रजावर्ग संतोषार आसता. कृष्णाले अवतार इलो गो ब्राह्मणांक शुभ करच्याक. तांकां कश्टा दुखून गो ब्राह्मणांक मस्त कश्ट आशिल्ले तेदना त्या कश्टा दुखून सोडवाचे खातीरच कृष्ण अवताराक येयलो न्हय. तागेले गो ब्राह्मण हितार्थाय म्हणून सांगून म्हणटात न्हय कृष्णाल जनन कसले जाल्लेले म्हूण. तशी ब्राह्मणांक अपमान करून नज देवतींक कोपीत कय. ब्राह्मणांक नमस्कार करून तांगेले कोण विनयपूर्वक चलता, कोण तांकां आदर करता सत्कार करता तांणी जिवनांत सुखार आसताचे म्हूण. कित्याक म्हळ्यार ब्राह्मण समस्त प्रजावर्गांत ब्राह्मण म्हळ्यार भारी श्रेष्ठ. इतेक म्हळ्यार तांणी धर्म पालन करतले आनी धर्म म्हळ्यार कसले म्हणून अध्ययन अध्यापन करतले जिकून वेद म्हळ्यार कसले वेदांत कसं सांगला धर्म कसले म्हणून इतरे जन सांगतले देखून तांकां ಸ್ವಲ್ಪ पूज्य स्थान चड. आनी
त्यांनी कशी ब्राह्मण म्हणून म्हणलं आपलं ऐश्वर त्याग करतले संयमी जन मितभाषी जन जेव का म्हण ब्राह्मणानं किल जय तिथले उरलो का प्रतिविषयांत संयम स्कोटरचे शौचे कपचे सकड नाही मागिरी ऐश्वर्य त्याग सुरेख सांगला ना ब्राह्मणानं परिग्रह करून दवरू ना ऐश्वर संग्रह करू दवरू ना या परे भीष्मान सुरवेक सांगेलस अशी ब्राह्मणांगेले विषय पुरे तो सांगता आणि श्रेष्ठ ब्राह्मण मेळक काही इतक म्हण म्हळ्या त्यांनी ब्राह्मण म्हळरी ब्रह्मज्ञान शिले आदी मध्य अंत्य गोत्तशिले म्हणून म्हळरी कसलं आदी मध्य अंत्य कोणाले देव म्हळ्या कसलं म्हणून गोत्तशिल्या म्हणून सांगून तशी परमात्मा ज्ञान शिल्या तशी जाऊन त्यांनी परमगती पावताची म्हणून सांगता आणि परमगती पावची कशी म्हणून इतरे जनाक त्यांनी सांगून दिताची म्हणून आणि तांकां समान दृष्टी असता पूरयंतु म्हळरी गांध अंगदिल्ला पळय मलपंके चंदने भोजने अभोजने दुकुलमच्या क्षमावजिनांनीच्या म्हळरी गांध आणि पंख म्हणून म्हळ्यार कसं नाही गलीज म्हणटा पळय तें जेवण आणि उपासो चांग अवंगले रेशमे अवंगले कृष्णाजीन पूरयंतु समान दृष्टी तांगेले ताजे अर्थ कसले म्हणून म्हळ्यार आमकां पळय गांध बारी उंगू कुशी चिकोल पळय कडले नांक कवळताची गीतेंत परमात्मान सांगला समदर्शिनः म्हळ्यार कोण पंडित आहा कोण ब्रह्मज्ञानी आसत तांणी समदर्शिनः तांकां पुराय समानत तांकां सुख दुःख कश्ट मागिरी जय अपजय मान अपमान तशीची हांगा गांध हुंगचे एकची वासाणी हुंगल्यार एकच तांकां जेवण मेळ्ळ्यार एकची उपास आसल्यार एकच अयो म्हाका आजी उपास व्या म्हणून म्हणाची अयो आजी गट्टी जेवण मेळ्ळें आयकून जेवका म्हणून तेव्हांय म्हणाची कळ्ळें समान दृश्टी म्हूण तशी म्हळ्यार प्रति एकय तांणी समान जेवणूक घेताची म्हूण लेखूका कितली की वर्ष तई कितली की दिवस तई जेवण करना नशे राबचें ताका तसोच म्हळ्यार ब्राह्मणांक मात्र इतक म्हळ्यार तांणी जितेंद्रिय शिलजन अध्ययन अध्यापन करून शरीर शोषण करूं जात म्हूण जाल्यार ब्राह्मण वर्णाच्यांक मात्र म्हूण सांगून आनीक कसं म्हळ्यार ब्राह्मण आशिल्ले ब्रह्मज्ञानान तपोबलान देवते दैवत्व नातील जनाक म्हळ्यार तांणी दैवत्व येवचें तशी म्हळ्यार आसुरी जनाकय दैवी जन अशी तांणी परिवर्तन करताची म्हूण सांगून आणि जोर कोपयल्यार नाश करून वापस पुनर्सृष्टी करूंक तांकां जाता खंय तर म्हळ्यार लोकपालकांक समीत नाश कर म्हळ्यार ब्राह्मणाल शापाक आतां ऋषी मुनींगेल शाप कोणा जाल्यार लागता म्हूण ताणें सांगचें आनी तांणी कशी म्हूण म्हळ्यार सुसंस्कृत जावन आसताची सुसंस्कृत तांगेली भाशा तांगेली विद्या प्रति एक परिपूर्ण म्हणून येता छंद उतर उल्लोचे चांग विशयी सांगचे हे परे गोत्तसूच म्हळ्यार ब्राह्मणांक तशें तूं ब्राह्मणाची सर्वश्रेष्ठ म्हूण लेख म्हूण आतां ते ब्राह्मणाल विशया खातीर कार्तवीर्य अर्जुनाले काणी सांगता तो म्हळ्यार भीष्माले ताण निमगितना ब्राह्मणाले पुजेन म्हळ्यार तूं सांगलें ब्राह्मणा पुजा केल्यार सर्वश्रेष्ठ जाता कशी तें तूं सांगता तेदना हांव कसं सांगचें पुढे हें वायुदेवान आनी कार्तवीर्य अर्जुनान सांगेले एक संवाद तेंची विद्वांस पळय आतांय सांगता तेच सांगता माहिष्मती म्हणलेलें एक गांव थंय सहस्रबाहू जावन आशिल्लो हैहय वंशाचो एक कार्तवीर्य म्हणलेलो राय समग्र भूमंडलाचो राय तो तशी तेदन तो सत्यपराक्रमूची ता कृतवीर्य म्हूण तागेलो आनो तशें हांव ताका कार्तवीर्य म्हणयलें तो कसो करता म्हळ्यार तो सर्व वेदांग शिकला क्षत्रिय धर्माक समजावन भारी चंद रितीर जीवन करतरस शास्त्रानुसार म्हळ्यार क्षत्रिय धर्म कसो कोरका म्हूण सांगता त्या परे कोरून तो आशिल्लो त्या वेळा दत्तात्रेयाले ताका योगायोग म्हणल्यार म्हणके दत्तात्रेय ताका मेळ्ळींची तागेले गांव आयलींची दत्तात्रेयांक ताणें भारी एक संयमान भारी चित्तशुद्धीन मनशुद्धीन दत्तात्रेयाले म्हळ्यार तो मुनिश्रेष्ठ दत्तात्रेय अवधूत म्हणटाची कोण अत्री अनसुयेल पूत विष्णूची दत्त जावन आयिल्ल ना विष्णून दिल्लेले चेडूं ते तागेले अंश आमी दत्तात्रेय म्हळ्यार तीन मात्याचे देव न्ही विष्णूची दत्त आत्रेय तागेलें नांव दत्त अत्रील पूत जाल्यार देखून आत्रेय
तशें जावन ताका आमी दत्तात्रेय कितले कितें जावन ते दत्तात्रेय म्हणून तिनी मात्याचो म्हणून म्हणचे ते एक कशी ते आराधना इल्लें म्हूण म्हणलेलें आमकां गोतना बन्नंजे गोविंदाचार्याल उपन्यासांत हांव ಸ್ವಲ್ಪ कडेन आयकल्या जाल्यार दत्तात्रेय म्हळ्यार एक मात्याचो विष्णून दिल्लो शिव विष्णू महेश्वर ಒಟ್ಟು जावन एक शरीर तिनी माते जावन नासलेची भागवतवाजीला कळटा शिवाल पुतू थंय दुर्वास जावन येयला तशी मागीर ब्रह्माल पुतू ताणे तशी ब्रह्मान कसले दिवच्या ना दिकून चंद्र जावन येयला तो मागीर विष्णून दिल्लेले चेडूं जावन दत्त जावन नावार तशी दत्तात्रेय म्हळ्यार एकडोच एका मात्याचो त्या लेखोका जब तेदन कर्तवीर्यान एका मात्याच्या आराधना केल्ले खंयची कालांतू ते तिनी माते जाल्ले म्हणून गोतना जब तशी दत्तात्रेयाक मस्त दिवस थंय आराधना केल्ले ताका दत्तात्रेयाक ओलसून घेवका तागेले एक आशिर्वाद पावका म्हळे खातीर ताका संपूर्ण ऐश्वर्य दत्तात्रेयाले सेवे खातीर व्यय केले कय दत्तात्रेय भारी संतोष जाल्ले तुका तिनी वर दिता निमगी म्हूण कडे राय म्हणाल की पळय ते दोळ ते ताका दोनी हात आशिल्लो तो म्हणाल की युद्ध करचे वेळार म्हाका 1000 हात सुका घरांत हांव द्विबाहू जावन म्हळ्यार नित्यांत कश्ट ते न्हय 1000 हात घेवन भोंवचे म्हळ्यार नित्यांत हांव 2 हातांत वचुका युद्ध करचे वेळार मात्र म्हाका सहस्र बाहू येवका समस्त भूमंडल जय करून घेवका हांव धर्मान पालन करचें तशी जावका मागीर तूं म्हाका ती निवर दिता म्हळें हांव चारीच एक पंत निमगिता चारीच वर तूं दितवें म्हाका अनुग्रह करचे पूण खातीर तूं त्या दिवका म्हूण फुडलें सांगता अनुशासंतो माम संतो मित्योद्वतम तदाश्रयम पळय दत्तात्रेया तुका तुगेले आश्रयाक आश्रीत जावन येयला आचार्य वर कसले म्हळ्यार एकाच वेळ इतली पुरे म्हाका वर मेळ्ळी न्हय हाजी नांव उद्धट जावन सन्मार्ग परित्याग करून अधर्म असत्य पुरय आश्रय केल्ली म्हूण जाल्यार त्या वेळार म्हाका कोणकी एक सत्पुरुशान येवन अनुशासन केल्यार जाल्लें वपास सन्मार्गाक म्हाका शिक्षा दिवन हांव सन्मार्ग प्रवृत्त जावची तशी केल्या जाल्यार अनुशासन करचें म्हळ्यार तशी दत्तात्रेय तथास्तु म्हणटा अशी कार्तवीर्य अर्जुनाक दत्तात्रेयाल निमते 4 वर मेळ्ळे तागेले एक श्रेष्ठ रथ आशिल्ले जगजगीची सूर्याल तेजस सावरी जगजगी रथ आशिल्ले तांतो बैसलो बैसून मागीर ताका पळय कितले म्हळ्यार सुरवेका सांगला ना उद्धत जाल्यार म्हाका अनुशासन करता आतां उद्धत जाल्लो तो उद्धट जाल्लो कळ्ळें ताका अभिमान येयले ताणें एक उद्घोशण केलें की म्हळ्यार रथार बैसले कुडले को वास्ति सदृशो मम धैर्यैः वीर्यैः यशः शौर्यैः विक्रमेण ओजसापि वा कोणस म्हाका सदृश जावन आशिल्ले धैर्य वीर्य यशस्सु शौर्य पराक्रम ओजस्सु खंयच्यान म्हाका समान जावन कोणस म्हूण काजल्यार अंतरिक्षांत एक शरीरवाणी येयली कय न त्वं मूढ विजानिषे ब्राह्मणं क्षत्रियाद्वरं सहितो ब्राह्मणैनेह क्षत्रिय शास्ति वै प्रजा हे मूर्खा तूची श्रेष्ठ म्हणून बारी हंकार पावतो न्हय क्षत्रिय अल्पशी ब्राह्मण श्रेष्ठ त्या विशयी तुका गोत न्हय ब्राह्मणाला अनुग्रह असल्या मात्र क्षत्रियान चंद्रितीर प्रजा शासन करचे ते गोत ना म्हूण कार्तवीर्य अर्जुन म्हणाल की कसले कुर्यां भूतानी तुष्टहम क्रुद्धो नाशम तथा नाही तू कसं ब्राह्मण श्रेष्ठ म्हणजे मी गेली तर श्रेष्ठ कोणे स्वे पळय म्हाका संतोष जाले म्हूण जाल्यार सर्व प्राणी सृष्टी करता म्हाका कोप येयलो म्हूण जाल्यार समस्त प्राणीक विनाश करचे शक्ती म्हाका म्हणटना काया वाचा मनसा तिनी रितीरी ब्राह्मण जावन आशिल्ले म्हाका समान न्हय म्हणून समान न्हय मागीर श्रेष्ठ कशें जावचें मेगेल निमती म्हूण म्हणटा आनी जगत्यांत सांगता पूर्व ब्रह्मतरवाद द्वितीय क्षत्रिय पूर्व दुखून हे जगत्यांत ब्राह्मण श्रेष्ठ क्षत्रिय मागीरचो म्हूण सांगून आस तशी तूं कशी सांगला ब्राह्मण क्षत्रिय ओट मेळ्ळ्यार प्रजापालन चंद्रितीरी करताची म्हूण सांगला जाल्यार म्हाका कसो दिसता म्हूण म्हळ्यार ब्राह्मण आमकां आश्रय करून जीवन करताची तांकां जिवनात जाय जाल्यार पुरे आमी न्हू दिवका म्हणून आमी केन्नाय ब्राह्मण अवलंबीत जावन आसच वेळ ना नवे क्षत्रियान कसो दिल्ला क्षत्रियाले अन्न खादंती क्षत्रियान भुवी म्हळ्यार आमी कसो दिल्ला तेंचे तांणी दान घेवन तांगेलें जीवन करचे शिवाय तांणी जावन तांणी कसले खाल्लेलो स्वे म्हणटना
ब्राह्मणान श्रेष्ठ म्हूण सांगची कशी आज देखूनची आव ब्राह्मणांक पुरे मिगेल अधीन दवरून घेता त्यांनी कसं करचे आमगेला तसं राहायला लागी भिक्षाटन करून मी जीवन करचे म्हणताना आज देखून सर्व ब्राह्मणे मिगेले अधीन आव अधीन दवरून घेता म्हणून सांगून म्हणता आणि म्हणत की कोणय जेवो कळव्या खंयचो ब्राह्मण जेवतो तिन्ही लोकांतूय खंय ब्राह्मण असलं रे त्यांनी मिगेल अधीनाची ह्या विशयांतू म्हाका देवतेन जेवो मनशान जेवो कोणय म्हाका ह्या विशया दुखून म्हळ्यार रे हांव आतां ब्राह्मणा मेगेले अधीन करून घेतले म्हणजे खंयचे देवतेनी मेगेला युद्ध आयला रे तूं अधीन करलें तप्पू म्हणून युद्ध आयला रे हांव तांकां सोलवायत खंडीत खंयचो मनीस अन्यक राय मेगेला आयलो ब्राह्मणांक तूं अधीन करून घेवचें ना जे सोडी तांचितल्याक म्हूण तांकांय हांव सोलवायता म्हणून म्हणटरस क्षत्रियो श्रेष्ठ म्हणून म्हणलेलो विशय हांव सगळे जगांत पुरे जेन्ना सांगता म्हूण सांगून सांगता तो त्या वेळाक वायुदेव तो आकाशांत भोंवतरस न्हू तोय आयकत न्हू तो कार्तवीर्य अर्जुना सांगती कार्तवीर्य अर्जुना ब्राह्मणाल विशयांत तूं इतली तुच्छ जावन कसले उलयता ह्या परे करूं नाका तुगेलें राष्ट्र सगळें वायट जायत म्हणून म्हणटरस पळय आनीक उडगास दवरी तूं तुगेले मनांत तांगेले ब्राह्मणाल विशयांत कितले कलुशीत भावन दवरला पळय ते ब्राह्मण मस्त शक्तिशाली त्यांनी तुगेल गर्व नाश करताची कळव्या तुगेल राष्ट्र सोड चमकल म्हूण जाल्यार इंद्राक एक पंत बृहस्पतीन त्याग करून वतना इंद्रू लक्ष्मीहीन जाल्लो तो कळव्या राज्यभ्रश्ट जाल्लो तागेले ऐश्वर्य संपत पुरे गेल्ले तशीची तुक्क बी न्ही तुगेले देश आसूचे ब्राह्मणान सोड चमकल ती तुगेले अंत्य लाग येयले म्हूण सांगून लेका म्हूण तेन्ना अर्जुन निमगीत की कार्तवीर्य अर्जुन कोण तूं उलयता म्हाका तूं दिसना कोण तूं तेन्ना वायुदेव म्हळ्यार की वायुरुवै देवदूतोस्मी हितं त्वां प्रभवीम्यहम पळय हांव देवदूत वायुदेव आम तुक्का तुक्का कसल चांग पळय तेचे पळोवन सांगतरस तुगेले हे अहंकार नज्ज म्हूण सांगतरस कडेरी कार्तवीर्याच्यान सांगचे हो वायुदेवा म्हाका भारी आश्चर्य दिसता ब्राह्मणाल विशया तुका इतली भक्तिभाव आसी ते म्हूण जेवो पृथ्वीक समान जावन क्षमागुण सोच ब्राह्मण बिनी असं म्हूण जाल्यार कोण म्हूण सांगतो जेवो खंयचो एक ब्राह्मण वायू जल अग्नी सूर्य आकाश हांकां म्हळ्यार देवतेंक समान जावन कोणीय ब्राह्मण असं म्हूण जाल्यार तेगेले विशय सांग म्हाका तेन्ना वायू विंगड दृश्टांत दिता पळय केलव महात्मा ब्राह्मणाले केलव विशय सांगता तुका हांव तूं पृथ्वी आकाश वायू हाजे पशी श्रेष्ठ ब्राह्मण असं म्हणले पळय पुराय जनाल पशी हे पुराय पशी पंचतत्वा पशी श्रेष्ठ ब्राह्मणूची फुडें अंगराजाल वटू स्पर्ध करू चमकल्ले कळ्ळें भूदेवी ती सोलवली तेदना ती गेले धारणाशक्ती गेली तेदना ती कुसकून पडचार आशिल्ले कश्यपान तागेले तपोबलान हे सगळे अखंड भूमंडल रबैल विशयी तुका गोतस वे अंगिरस ऋषीन म्हळ्यार तोय ब्राह्मणूची सगळे भुंयचे वैरी आसूचे उदा पुरय संपूर्ण पिल्लल तो मागीर वपास उदका प्रवाह सृश्टी करून प्रपंच पुरे भोरून गेले वायुदेव सांगता मेगेल वैरी कोप पयला ताका एक पंत अंगिरस महर्षिक तेदना खंय म्हाका शाप दितवे म्हूण सांगून हांव सगळे प्रपंच परित्याग करून कळ्ळें अग्नीन तुची आशिल्लो अग्निहोत्रे अग्निहोत्रान तुची हांव वास करूनाशिल्लो अग्निहोत्राचे अग्नीन तुची वास करूनाशिल्लो मागीर गे इंद्र देवते तूं म्हणलें न्हय देवतेल पशी श्रेष्ठ ब्राह्मण कोणें आसो म्हूण गौतम ऋषीन इंद्रा शाप दिलेले विशयी तुका गोतना मे धर्मरक्षणार्थ जावन गौतम ऋषीन इंद्राक नाश करनी विना शाप दिवन तो मस्त भोगलो इंद्र ब्राह्मण सुरवेक समुद्र पुरे गोड उदक आशिल्लें ब्राह्मणाले शापा निमतीची समुद्रा उदक मीठ जाल्लें हे पळय अगस्त्याल काणीन ताणें आमी पळयला तशें वापस कसले सांगचेना अग्निदेवाक अंगिरसान शाप दिला सगराले चेडुवांक कपिल महर्षीन शाप दिला सगराल चेडूंक कोण तांणी राय न्हय मे श्रेष्ठ चक्रवर्ती चेडू न्हय मे जाल्यार कपिल महर्षी शापान तांणी लासून गेलेलीची भस्मीभूत जालेलीची
तशी पळय तुका तू ब्राह्मणांक समान मिळेल केदना काही जायना ब्राह्मणाल पशी श्रेष्ठ जेवची मिळेल विषयू ना मागिरी तशें चावनो पळय कोणाक बरी जावका म्हूण मिळेल आश आसता त्या रायान ब्राह्मणांक श्रद्धेन नमस्कार करू का दंडक रायाले साम्राज्य एक ब्राह्मणाल निमतीन नाश जल्ले दंडकारण्य जल्ला पळय तालजंगाक औरवा मिळेल एक ऋषीन नाश केलेले तशी आतां तुका इतली व्हडले राज्य बल धर्म शास्त्रज्ञान युद्ध करतानाक सहस्र बाहू या परी तुका कोणाल निमती मेळ्ळेले दत्तात्रेय म्हणेल ब्राह्मणाले म्हळ्यार श्रेष्ठ विप्रश्रेष्ठ ऋषी म्हणायची कसले म्हणत त्या दत्तात्रेयाला अनुग्रहानं मेळ्ळेले जेव्हा तू नित्याची अग्निहोत्र करत न्हय अग्नी कोण अग्नी ब्राह्मणोची ते गोतसवे तुका तशी पळय समग्र चराचर प्राणी आशिल्ले विश्व सृष्टी करलेले कोण तो ब्रह्मो म्हणटा पळय चतुर्मुख ब्रह्मो तोय महाब्राह्मणोची तशी ब्राह्मणाल पशी श्रेष्ठ कोण म्हूण निमगेल्यार इतली सांगली जाल्यार जल न्हय आनी कसं सांगूस कार्तवीर्यार्जुन उरलें नाके तुका अंगरायाल विशय सांगिल्लो न्हय भूदेवीक धारण करूं जयनी म्हणून म्हळ्यार अंग म्हळ्यार एकलो रायो ताणें सगळे भूमंडल दक्षिणे रूपान म्हळ्यार ब्राह्मणांक भूदान दिवचें म्हूण त्या वेळार भूदेवीक बारी चिंत जाली की आम सर्व प्राणी धारण करून घेवचे हांवें ब्रह्माल दुवाम म्हणटना भुंयक रक्षण करचें नृपांगेल काम आतां म्हाका पाविल वो रायो अंग रायो ब्राह्मणा दिवका म्हाका म्हूण कसले इच्छ करता एकच वेळे ह्या रायान म्हाका दान केल्लें म्हणल्यार आमी ह्या राया परित्याग कोर न्हू ब्रह्मलोका वता म्हूण सांगून ती तो दान दितवे म्हळें खातीर ब्रह्मलोका चमकल कडे ती वतरच कितले की जीवादी कश्यपान सृष्टी केलेले न्ही मे कश्यप पुरे प्रजापतीन मे ती वतरच सर्व जीवादीक तिणें धारण केला ही पुरजना सोण वच म्हळ्यार जत्वे ते म्हूण सांगून कश्यपो तागेले योग बलान भुंयचे भितर प्रवेश करता तागेलें शरीर एक पंत त्याग करता भूमंडला भितर प्रवेश करता भूदेवीना जाल्यार थंय भूमंडला भितर कश्यपा नाशिल्ल देखून आनीकी समृद्धशाली जाली की खंय पळयल्यार भारी चांग बेळ्ळे समृद्ध जाला धर्मकार्य चड जाता चड जाल्ले प्रजेंक रायांक कोणाकय भंय म्हणलेलें ना तशी कश्यपू 30,000 वर्ष भुंयचे भितरी आविश्ट जावन भूंय जावन वसली त्या वेळाक भूदेवी ब्रह्मलोका दुखून गून येयली पळयता हांगा तशी स्वरितीरी आस आनीकी समृद्ध जावन आस ती आश्चर्य जाता कडे कश्यपाक नमस्कार करतकी मागीर म्हणटा की हांव भूलोकांत हांव बापा सांगा भुमी जावन राबता तुगेले दयेन म्हणून जायत म्हणटा तो तिगेलें स्थान तिका सोडून दिता तशें तिका काश्यपी म्हूण म्हणलेलें नांव येयलें कश्यप ब्राह्मण तो तागेल्यान तो इतले अपरिमित प्रभावशील देखून न्हय 30,000 वर्ष भुंयचे सर्व भार सकल चराचर प्राणीचे भार ताणें व्होवन घेतिल्लें ताजे पशी श्रेष्ठ कश्यपाल पशी श्रेष्ठ क्षत्री कोणें जो आसवे तूं ब्राह्मणा पशी श्रेष्ठ क्षत्री म्हळ्या नाका तूंच आसवे तुका बी न्ही अशी भुंयचे भितरी प्रवेश कोर न्हू 30,000 वर्ष पर्यंत भुंयत सुचे समस्त जीव होवन राबच्या जत्त आशिल्ले उरलें नाका तो अर्जुन मागीर सांगता की तुका अंगिरसाल विशय सांगले न्हय अंगिरसाले कुलांत उतथ्य म्हूण म्हळ्यार एकलो आशिल्लो म्हळ्यार अंगिरस वंशोद्भवाचो उतथ्य तो चंद्राले धुव भद्रा म्हणलेलेक बरडिकोन घेतले कळवे ते बरडिकोन घेवचे न्ही चंद्रान लेखले सोमान लेखले मिगेल धुवेक भद्रेक अंगिरस वंशोद्भव जावन आशिल्लो उतथ्या दिवचे म्हूण सांगून म्हळ्यार बृहस्पती भाव उतथ्यो म्हणटाची अंगिरसाल पूत बृहस्पती तागेलो आन्नेक भाव उतथ्यो कळवे चंद्रान लेखले की मिगेल भद्रेक दिवन ताका दिवन वारडिकोन घेवचे जाल्यार तसले एक नियमानुष्ठान पर जावन आशिल्लो श्रेष्ठ ब्राह्मणा वारडिकोन घेवले सामान्य जावन आशिल्ले जेन्ना साध्य ना म्हणले खातीर भद्रेन मस्त काळ थंय तपस्सी केला तपस्सी करून कठोर तपस्सी करून मागीर अत्री चंद्रा ल्हान अत्री न्हय अत्री यो
अंगिरसो. अत्री कसं करता उतत्याक आह्वान करता आणि भद्रे तागेल नाती जलनवे बरडिकोन दिता जाय जलले हेरळ दक्षिण निधीत कैतो ब्राह्मणांक तशी उतत्य कसं करता भद्रेक बरडिकोन घेता कशी विद्युक्त जाऊन वैवाहिक कर्म जाऊन जलरे वरुण कोण जलाभिमानी देवते वरुण ताणे भद्रेक सूरदुकून पळोवन तिक वर्डिकोन घेवका म्हूण लिखील कै कಡೆ उतत्यानं भद्रे वर्डिकोन घेवन ಸ್ವಲ್ಪ काळ जल्ला यमुना नैंक भद्री स्नाना वतना वरुणान तिका अपहरण करून मेल्ले ओरनो तागेल एक अद्भुत जावन आशिल्ले जगमगी असूचे तागेल वरुण लोका वेल्ली कै ताणे तितली चंद वरुणाले लोकू तई ये अपहरण करून वेल्ला मांत्र न्ही भद्रे लोटू तो जीवन करता उतत्याक नारदान येवन सांगले कळवे तेदोळ ते उतत्य ताका सोदीत तिका सोदीत आशिल्लीची उतत्याक ती खंय आसा म्हणून कळ्ळी वरुणान बलात्कारान तिका व्हरून तागेल बायल जावन करून घेतला म्हूण नारदान सांगले कुडले उतत्य ऋषी नारदाले सांगताची तूं वरुणाले वचून हांव सांगील संदेश सांगता कसले म्हळ्यार मिगेल बायलेक तूं अपहरण केलें कसल्याक हांव सांगील वरी आत्ताच्या तिका सोंड दिवका तुवें तूं लोकपालकू म्हणटना लोकविनाश करचेच आसलो धर्म तूं करूनच चंद्रान विद्युक्त जावन कन्यादान करून म्हाका वर्डिकोन दिलेलें म्हणटना ती मिगेल निज भार्य जाली तूं तिका अपहरण करून व्हरून बायल म्हणून सांगून दवरूनच जाल्यार तितले बग्गी मिगेल बायली मिगेल्या पेटोवन दिवका म्हूण वरुणाक तशी नारद वचून सांगता खंय आनी तांक पूरे सांगून तांणी सांगता खंय पळय मुंच्या भार्या मुतत्यस्य कस्मात त्वं हेतवानसी कसले वरुणा तूं उतत्याले पत्नीक अपहरण केलें भारी वायट तुका उतत्य म्हळ्यार कितली तेजस्वी ऋषी म्हणून वतना कसले तांगेले शापा तूं गुरी जाता तूं तांणी शाप दिले तुका ते चडसून घेवचे तुवें आतांच्या आत्ता उतत्याल बायलेक व्हरून दी म्हूण तो सांगके ना मेषा सुप्रिया भार्या नैना सृष्ट मुत्सहेम ह्यो ती मिगेल प्रितीच बायल नव्हे हांव तिका सोंड दिना म्हण तेदो नारदान वचून उतत्याला सांगलें की हांव कशी सांगला रे हांव भद्रे सोंड दिना म्हणटा मात्र न्ही म्हाका लोकून सोडलें तागेले लोका दुखून म्हणटना तुगेले बायले खंडीत तो दिना की म्हूण दिसता पळय विंगड खंयचे उपाया रे तुगेले बायलेक हाडोचें तुवें म्हूण तुवें पळोवका म्हूण उतत्या जोर कोप येयले खंय महातपस्वी नव्हतो तो कसं केल्लें म्हूण म्हळ्यार सगळे उद्दाक वरुण म्हळ्यार उदका अभिमानी देवत न्हय खंय खंय उद्दास भुलोकार पुराय गटगटी पिवच्या सुरू केले खंय सगळेची पृथ्वीचे जलराशी पिवन खाली करतरच जाल्यार वरुण देवाक उदकावलंबीत जावन सर्व जिवादी नसचे उदक पृथ्वीर नातले पृथ्वी आसूचे जीवराशी पुरे मरत न्हय तितले जाल्यार वरुण देवा भद्रे सोडूंक मन जायना कडेरी पूरे पिवन गेल्ले मागीर सांगता खंय भूदेवीले की दर्शयस्व स्थलम भद्रे षट्सह शतहृदम पळय त्या वरुणाल नगर खंय आसा म्हणून म्हाका दाखोवन दी भूदेवी म्हूण कडेरी भूदेवीन सांगलें की वरुणान खंयचे कडेन आसचें भद्रेक खंय दवरला म्हूण त्या वेळार उतत्यो समुद्राले वतना सगळे समुद्र समीत पान करता तो मागीर थंय एक न्हंय आशिल्ली खंय सांगता खंय सरस्वती देवी ती कळ्ळें अदृश्यागच्छ बीरुत्वं सरस्वती मरून प्रति अपुण्य एष भवतु देशस्तु त्यक्त त्वया शुभे म्हळ्यार तूं अदृश्य जा आनी मरुप्रदेशा वस तूं चमकलेले हें जागो अदृश्य जाल्लेले हें जागो अपवित्र म्हूण नांव घेता म्हूण तशी वरुणाले एद्राकाची सर्व प्रदेश सुकून गेले न्हय वरुणा त्यादन बैन जाल्ले उतत्याक शरण गेले खंय आनी भद्रेक उतत्याले म्हळ्यार अंगिरस आल्पोतो ताका दिल की तुगेले बायल घे म्हूण उतत्याक बारी संतोष जाले मेरोपास येता प्रकार उदक भरली ताणें जगत्याक उदक ना म्हळ्यार दुख्खा दुखून मुक्त केले तशी तपस्या प्रभावानाची तागेले बायलेक ताणें वरुणाले दुखून घेवन ब्राह्मण न्हय तो मागीर तागेल्या आश्रमात चमकल तो कार्तविर्या पळय उतत्याल प्रभाव सांगली तुका तागेले पशी श्रेश्ठ क्षत्रिय
नका तूची उतरती अल्पशी श्रेष्ठ वे सांग. मागीर वपास इतली सांगतना कार्तवीर्य कसले उरले न्ही काही वपास वायुदेव कार्तवीर्य आल्या म्हणाल काही तुका अगस्त्यालय महिम सांगता. अगस्ती श्रेष्ठ ब्राह्मण पुढे देवतेंकनी असुरांक युद्ध जतना देवते पराजित जल्लींची. दानमान कसं केले देवतेंक संबंध पाविले यज्ञ याग पितृदेवतेंगेले श्राद्धादी कर्म म्हळ्यार हव्य आणि कव्य म्हणजे मनशांक गेले कर्मानुष्ठान पुरे लुप्त करले की दानवान केल्ले म्हळ्यार लुप्त करचे म्हळ्यार कसं न्ही देवतेंक संबंध पावन मनशान यज्ञ याग करूनज श्राद्धादी करचनज अग्निहोत्रादी करचनज तशी मनशांक निर्बंध. त्या वेळार देवतेंक कसले ना जाले ऐश्वर्य ना जाले कसले ना जाले त्या वेळार देवते पुरे भुंयचेरी भोंवतर आशिल्लीच काय. अगस्त्य ऋषी पळयलें काय तांणी सूर्याल म्हणके तेजस्वी जावन आशिल्लीची. तांकां कळ्ळें आमकां ह्या दुखा दुखून भायर करता जाल्यार हाका मान साध्य सम सीधा तागेले आयलीच काय. आनी तागे लागींची राबून ಸ್ವಲ್ಪ समय पळोवन अगस्त्य ऋषीला तांणी म्हणलें की हे अगस्त्य ऋषी युद्धांत आमकां दानवान पराजित केलेले सर्व दुखून वंचित जाल्ल्यांचे आमी ऐश्वर्य ना राज्य ना आमकां राबूंक जाग होयना तशें आमी भुलोकांत भोंवतर आसाची. आतां आमकां कसलें ना म्हणलेलें एक मनशा जोर भंय नव्हे ह्या भंया दुखून आमकां मुक्त जावच्याक वाट कळना आमकां रक्षण करी. अगस्त्या जोर कोपयलें खंय कोपान एक प्रलयाग्निशी धगत 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 जल खंय तो तागेल त्या हुंसाणीकची सर्व दानव लासून गेलीच खंय वचून थपथपत त्या जोळून वचून आकाशार दुखून तोग्गू पळतर आसाची. त्या वेळार अगस्त्याल या तेजसा राबू जायना आमकां म्हणून तांणी दक्षिण दिक्का चमकलीच खंय. दक्षिण दिक्का वतना बलिचक्रवर्ती त्याच वेळार अश्वमेध याग करतर आसलो भुंयचेरी. थंयची दानव बलिचक्रवर्ती लोट आशिल्लीची पाताळांत निपन बशिल्लीची तांकां मात्र अगस्त्याले हें अग्निकिरण म्हळ्यार तांगेले देहाचे तेजसाचे किरण लागनी तांणी लासून वचनीची. जाल्यार देवतेल भंय शमन जालें न्हय तांणी तांगे लोक म्हळ्यार आनी सोण दिलें न्हय कोणें राक्षसान सोण पुरी बलिचक्रवर्ती ಒಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಭುಂಚೇರಿ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಪಾತಾಳ ದಾವಲಿಂಚವೆ ಭೂಲೋಕನಿ ಸೋಣು तशी देवते तांगेले लोक तांगेले देवलोकांत वापस चमकलीची. ಸ್ವಲ್ಪ काळानंतर देवते वापस अगस्त्याला आयलीच की म्हणली की ಸ್ವಲ್ಪ जन बलिचक्रवर्ती लोट भुंयचेर आशिल्लीची तांणी भुंयचे जना बाद दिताची दानव तांकां नाश करी भूमिष्ठान असुरान जेही म्हूण भुंयचे वयर आसूचे सर्व असुरांक संहार करी. त्या वेळार अगस्त्य म्हणाल खंय भुंयचेर आसूचे दानवांक लासूचे इच्छना म्हाका कित्याक म्हळ्यार तशें परे करूं चमकला रे मेगेल तपसाचे. आतां तुमगे लोक दिवचे खातीर हांव कितली तपस्या बल कळून घेतला आतां वापास आनी की तपस्या पुरे क्षय जावची नाका म्हूण तेजसान दानवांक पुरे लासून घालेलें कळ्ळें न्हय. तशी अगस्त्यालय विशयी तुका सांगलें मुखार असल आनीकय सकल ಸ್ವಲ್ಪ जनाला सांगता. हांव मस्त ब्राह्मणांगेले विशयी सांगलें न्हय तसले श्रेष्ठ क्षत्रिय कोणें आसा जाल्यार तुवें म्हाका सांग. कार्तवीर्याक कोणा सांगचें कोणें ना तसलें ताणें कसं की दत्तात्रेयाल अनुग्रहान आपण सर्वश्रेष्ठ म्हणून लेखून घेवचे शिवाय कडे बाय म्हणाल खंय तुका वशिश्ठाल विशयी सांगता. देवतेंक वशिश्ठ महर्षी म्हळ्यार कितले श्रेष्ठ म्हणून गोतस. तांणी मानस सरोवरा तीरार एक यज्ञ करूंक आरंभ केले. यज्ञ दीक्षा घेतना व्रत उपासू तसल प्रे करची न्हय. समस्त देवते यज्ञ दीक्षित जावन आसाची दुर्बल जाल्ल्यांची कळ्ळें खली म्हणलेले राक्षस बलिश्ट आशिल्ली तांणी लेखलें की आतांची देवतेक संहार करचे लायक इत्या म्हण निर्बल जाल्ल्यांची तांणी गे देवदानवांगेल युद्ध प्रारंभ जाल्लें. त्या युद्धरंगाचे लागींची ते मानस सरोवरा तीर म्हणलें न्हय दानव मरतात न्हय त्या ब्रह्माल वर आशिल्ले त्या सरोवराक दानवान मरतना तांणी कसं करतलीची म्हळ्यार त्या मेल्लेले जना सरोवरा भितर घालतलीच खंय मेल्लेले जन वापस दानव जिवंत जावन येता आशिल्ले की ते वर ब्रह्मान दिलेले दैत्याकय ते सरोवराकय. ते खली म्हळ्यार दानवान देवतेंगेले वटू युद्ध करतना
दानवान तशी करची काही कसं नाही तेंचे नव युद्ध जेलाले ओरन ओरन त्या सरोवरा घालचे क्षण भितर तांणी जिवंत जावन येताचे जलव्या तशी उदका भितर घालचे वैरेवचे उदका भितर घालचे वैरेवचे अशी जतना ते 100 योजन विस्तीर्ण आशिल्लें ते सरोवर अल्लोल कल्लोल जल्के कडेर म्हणटना तांणी भयंकर जल्लीत न्हू दानव मेल्लेल तशी बांदताच म्हणटना तांणी परिघायुध व्हड व्हड वृक्ष पर्वत शिखर सगळे घेवन देवतेंक मारूं म्हणून धांवतना देवती पुरे इंद्राला येवन सांगली काय इंद्रान कसं केल्लें राखू का वयनव देवतेंक तो दानवांक गेलो वटू युद्धा चमकलो ते खली दानव इंद्राक पराजय करून सोडले जल्वे इंद्रू आनी वरलेले देवते भारी दुःख जल्ली तांकां त्या वेळा तांणी वशिश्ठाले वचून सांगलें वशिश्ठांक भारी धय येईल की देवतेंगेल वैरी तांणी कसं केल्लें तांकां एक तपस्या बलस न्हय ते खली दानवांक संपूर्ण जोळोन सोडली दहन केल्लें म्हळ्यार तांगेल तेजसानाची मागीर गंगा देवीक त्यांची सरोवराले हाडली म्हळ्यार ते सरोवरा भितर बुडले कुडले दानव जिवंत जातात न्हय गंगा देवीन वशिश्ठाला आज्ञे प्रकार ते सरोवरा भितर प्रवेश करतना ते सरोवर दोन्ही जावन भेटून गेले सरो भिन्नम तया नद्या सरयू सा ततो अभवत हताश्च कलिनो यत्र सदेश कलिनो भवत गंगा नदी ते सरोवरा भितर वचून भिन्न केल्ले पळय त्या भिन्न जाले नंतर मुखारी आयले एक प्रवाहस न्हू ताका सरयू न्हय म्हणलें आमी पळय अयोध्येले वळटा म्हणलें मागीर वशिश्ठान ते खली म्हणलेल्या राक्षसांक खंय जोडोन काडलेले पळय तांगेले तेजसान त्या जाग्याक खलीन देश म्हूण नांव आयलें म्हूण पळय कार्तवीर्यार्जुना तुका अगस्त्याल विशय सांगलें गे आतां वशिश्ठाल विशय सांगलें उतत्याल जाल्ले कितले ब्राह्मणांक गेला विशय सांगले पळय तुका जेव इतली शक्तीस की जेव खंयचे रायांक इतली शक्तीस वे खंयच्यो एक श्रेश्ठ क्षत्रियो ह्या महर्षींक पुरे समान जावन सुचासवे सांग तेन्नाय तो उलयना नुत बसता मागीर वायुदेव अत्रील विशय सांगता अत्री ऋषी एक पंता देवदानव काळकांतूची युद्ध करत आशिल्ले अंधकाराक कारण कसलें म्हळ्यार राहुल निमती पळय सोम सूर्य दोन्ही ग्रहण एक पंत जाल्लेले सूर्यग्रहणय चंद्रग्रहणय कळ्ळें म्हळ्यार राहून सोम सूर्यांक दोग जनांक उजवाड दितले जेन्ना ताणें युद्ध करतना आमी ग्रहण म्हणचे पशी धरलें म्हणत राहू राक्षसाल सैन्यांत आशिल्लें खंय हांनी देवतेल सैन्य आशिल्लें न्हय दोग जनांक एका करून दवरलेलें हाणें घाय करून दवरलेलें म्हणटना तांणी दोग जनय ना जल्लीत न्हू थंय त्या वेळाक गाय जाला तांकां कोणाक चंद्राकय सुर्याकय त्या वेळार काळोख जेवचे सहज न्हय काळोख जल्ली कुडले दानवांक रात्र युद्ध करूं गोतस कळकांत युद्ध करूं गोतस माया युद्ध करूं गोतस देवतेंक ते जायना पाप तशी अपार संख्ये देवते संहार जल्लींच काय त्या वेळार देवते पुरे बच्चून अत्री लागी आश्रय निमगिल काय आमकां रक्षण करी आमी तुका शरण आयल्यांची म्हूण आमकां शांती मेळयलें ना सर्व देवतेंक नाश करतर सत्तनी म्हूण तेदना अत्री महर्षी निमती कथम रक्षामी भवता हांव कशें तुमकां रक्षण करचें तेदना तांणी सांगता काय पळय चंद्राक न्ही सुर्याक घाय जाला तांणी ना दिकून आमगेले पक्षांत आतां काळोख जाला तूची चंद्रुजा तूची सूर्योजा तिमिरग्न म्हळ्यार चंद्रुजा सूर्योजा तेदना तिमिर अग्न म्हळ्यार काळोख पुरे नाश जाता न्हय मागीर आमगेले शत्रूक नाश करचे जाता म्हूण जल्वे एक पंत अत्री चंद्राल वरी रूप घेतले खंय मागीर सुर्याल वरी जल्ल खंय अत्रीन तागेले तेजसान असुरांक लास्तर चमकल खंय मागीर सुर्याकय चंद्राकय तागेले तपस्या बलानाच बल दिली खंय ताणें तशी देवतेंगेले रक्षण जाल्लें असुराल नाश जाल्ले महातेजस्वी न्हय मे तो अत्री तवय ब्राह्मण न्हय मे अग्निहोत्री न्हय मे गायत्री जप करतल न्हय मे पळय कितले अद्भुत कार्य केल्ली पळय कार्तवीर्यार्जुना
आनी की तागेल्या पशी श्रेष्ठ क्षत्रिय कोण आसा सांग. कर्तवीर अर्जुना कसले सांगू जायनी. मागीर च्यवन महर्षील विशय सांगले की च्यवन महर्षील काणी महाभारतांतू आमी ऐकल्यांची. सुकन्या म्हणलेले एकली राजपुत्री च्यवन महर्षीले दोळो तपस्या बसतना ते हुत्तांतू कोंकूची तिणें दोळ्या घाय जाता कुर्ड जाताची. मागीर त्या वेळाक च्यवन महर्षी ती का वारडेकून घेता मिगेल जिवने रक्षण करतल म्हळ्यार ताका जिवने बारी बाद जाता. राय मागीर तिका दिवन वारडीक करता. ती वय चंदकोन तागेलो रपता कडे च्यवन महर्षीक दिसता कसं म्हळ्यार हांव मंतारो ती बरी चितरणी प्रयची मिगेले सेव करून कोण क्षीण जाले तिका संतोशार दवरका म्हणून अश्विनी देवतेले म्हाका सुरवेक म्हाका फुडली बरीची यव्वन दिवका दोळ्या शक्ती दिवका सकडी निमगिताचे. तेन्ना अश्विनी देवते तांणी म्हणटाचे तशी तुमी केल्लें म्हूण जाल्यार तुमगेले अश्विनी देवते वैद्य तांणी देवतेंक गेले कळ्ळें. तशी केल्लें म्हूण जाल्यार तुमकां हांव हवन करतना तांकां ते दोळतय आज्य म्हळ्यार आहुती घेवचे अधिकार नाशिल्ले ते हांव दिवयता म्हूण म्हणटना मागीर ते च्यवन महर्षीक तांणी यवन कुरवस हे पुरे गोत्तसना ते अश्विनी देवतेन तांकां उपकार केलेले. तेदना ताणें प्रतिज्ञा केलेलो आसना इंद्रादी देवतेंगेल ಒಟ್ಟು ಸೋಮಪಾನ अधिकार तुमकां दिता. तेदन च्यवन महर्षी एक पण इंद्राले वचन सांगता कई पळय देवैः सहित सोम पावश्चन कुरु अश्विनी देवतेंगेल ಒಟ್ಟು सोमपान करचे अधिकार दी म्हूण. तेदना तो सांगता की हे महर्षी अश्विनी कुमार तांगेल कर्म कसं न्ही तांणी वैद्य नव्हे वैद्य जल्लेल जन श्रेष्ठ म्हणून जायना नव्हे म्हळ्यार पुराय नमने याक करता पळतानी म्हणटन तांकां आमी कशी सोमपान दिवचे देवतेंगेल ಒಟ್ಟು समान रितीर तांकां बसोवचें जायना म्हणून. तेदना आनी बरलेली देवती म्हणटा अश्विनी देवतेल ಒಟ್ಟು सोमपान आमी करनाची. तेदना इंद्र म्हणटा की पळय कोणेय ओपनाचे कामाक तुका विंगड कसलें काम करता जाल्यार सांग. तेदन तो सांगता काय ना सूर्याल चेडून जाल्यार देखून तांणी देवते वय न्हय तुमगेल ಒಟ್ಟು तांणी सोमपान करची तशी करका तुमी म्हूण. तशी हांव सांग निमगेला पळय त्या रिती जाल्ल्या मांद्र तुमकां सांग जाता म्हाका एदूर उलय म्हणजे तुमकां श्रेयस जायना. तेदना इंद्रन सांगते ना ना तूं कसं सांगला रे अश्विनी देवतेल ಒಟ್ಟು आमी कोणेय सोमपान करनाची पक्का न्ही. आतां तूं वापस निमगी विंगड देवते येवन सोमपान करता जाल्यार करो हांव खंडीत करना. तेदना तो सांगता हे इंद्रा पळय हांव तांकां उत्तर दिलेलें इंद्राल ಒಟ್ಟು इंद्रादी देवतेंगेल ಒಟ್ಟು तुमकां सोमपान करयसिता म्हूण तूं करना म्हूण म्हळ्यार जायना तें. तूं करी अश्विनी देवतेल ಒಟ್ಟು सोमपान करनी म्हूण जाल्यार तुका बारे वायट जाता मिगेल निमकी म्हूण. हाडे रे च्यवन कसं करता यज्ञ आरंभ केल्लेच काय च्यवनाल मंत्रबल कितलें शिल्लें म्हळ्यार सर्व देवतेंकय ಒತ್ತಾಯಾರ್ ಜಲರಿ येवन सोमरस पिवूका जलके इंद्रा कोपयलके आतां वो हागेले मंत्रा परिणामान म्हाकाय कसले जेव केला रे म्हणून कोपान ओड पर्वत घेवन च्यवना मारता म्हूण सांगून चमकलकय वज्रायुधय घेतला पर्वतय घेतला. च्यवनान पळयलें वज्रायुधनी पर्वत घेवन मेगेल वैरी आक्रमण करूं आयलावे म्हूण सांगून तेगेल ते तांगेले एक हें आसना न्हय कमंडलू तांचे भितर केन्नाय मंत्र पूत म्हळ्यार तांणी जप करतर आसतात न्हय ताका शक्ती आसता त्या उदकाक ते काडले न्ही उदक पापूण सोडके. इंद्र स्तंभन गेलो स्तंभन म्हळ्यार ताका आतां पर्वत तशीच वज्रायुध एक हाता तशीच ताका हल्लो जायना स्तंभन हल्लूक जायना कळ्ळें. मागीर कसं करता ताड स्तंभीत जावन तो थंयच इंद्र तेंचे वेळाक च्यवन अग्नींत एक आहुती घालून घोर एक कृत्य म्हळ्यार मद म्हूण म्हळ्यार नांवाचो एक इंद्र शत्रूक सृश्टी केला. कशेंच तो मद राक्षस म्हळ्यार तोंड आ करून राबला खंय तागेले तोग्गू जा म्हणटा पळय तोग्गूचे तोंडांतून तोग्गूचे सायड ते भुंय कसल्यार वयचे सायड आकाश आला त्याद व्हडले आंग केला खंय तोंडा भितर हजार गटल्यान दांतस खंय दांता सालूची 100 योजना इतले होड म्हणल्यार तागेले तोंड केद्दी होड सुका पळय दोनी 4 कोरे दांत आस पळय
200 योजन दीर्घ कै पळीत पळीता सर्व देवते मदर राक्षसाला तोंडा भितर वतरसची कडेरी भितर वता सर्व देवतेनं वगवगी समालोचन करून इंद्राला म्हणले की इंद्रा तू त्या ब्राह्मण म्हळ्यार ऋषी चवनाक नमस्कार करी शरण येयला म्हण आम्ही अश्विनी देवतेला ओटू सोमपान करूया नानातली हे मदर राक्षस आमकां पुरे गिळण घालता मागीर इंद्रा कळ्ळें बय चवनाले शक्ती कळ्ळी नव्हता पोबल कळ्ळी न्हय चवना शरण येयलो म्हणाल की जैत अश्विनी देवतेक आमगे लुटू सोमर असं पान करचें तसलें म्हळ्यार हावीर बाग तांकांय मेळटा म्हूण जाल्ले अश्विनी देवतेक चवन ऋषीन सोमपजावन केल्लें न्हय मांत्र यज्ञ परिसमाप्ती केल्ले मागीर सृष्टी केला मद म्हणल राक्षस मद म्हळ्यार आमी काम क्रोध लोभ मोह मद त्याची लेक्याची ते मद राक्षसात ते जाग दिकून सृष्टी केलेलं त्यांनी न्हय ताणें कशें केलें की जुगार खेळचे कडेन बेटी खेळचे कडेन बेटे वचचे पडत थंय पित्तल कडेन स्त्री लंपट तन्न कोणास चार जाग्यार ते मद राक्षसा राब म्हणलें तशें जावन पळय मस्त मदोन्मत्त जाल्ल्यांचे म्हणजे पळय पिल्लल जनाक पिवन मत्त जेवण गेल्ल्याचे कसं करता म्हणून कळना जुगार खेळतना तशी एतेही दोषेही नरा राजन क्षयम यांती न संशय युधिष्ठिराला भीष्म सांगता पळय कार्तवीर्य अर्जुनाला की वायुदेव सांगता हे काणी भीष्मान युधिष्ठिरा सांगचे जाल्यार वायुदेवा आनी कार्तवीर्य अर्जुना जावची संवादार सांगचे तशी कार्तवीर्य अर्जुना रायाक वायुदेव सांगता काही कळवे पळय जुजाट बेटे मद्यपान स्त्रीलंपटत्व कोणास पळय तांणी नाश जाता म्हळ्यार इत्याक कळवे हे जेवणान सृष्टी केलेलं मद राक्षसा निमती तशें हे 4 दोशय मनशान सोडूक आतां तुका एक मद म्हणलेले ते राक्षस तुगेलो आनी तूं येस म्हणून म्हाका दिसता तशें जावन तू ब्राह्मण श्रेष्ठ नाही म्हणचे विषय सोडी चवनापाशी श्रेष्ठ ब्राह्मणा जाऊ तू पळी लावे म्हूण मागीर येस पळय ब्राह्मणाल निमती कपदानवांक दानव नाश जालेले विशयी सांगता तो इतले ऋषिंगेल विशयी सांगून आंगेल पशी सर्वश्रेष्ठ कोणास वे म्हणटाना कार्तवीर्य अर्जुना उत्तर दिवचा जाईन न्हय मुखारी ते कप म्हळेल दानवांक तांणी स्वर्ग आक्रमण करूं येतना कशी ब्राह्मणाला शापान म्हळ्यार ऋषिंगेल शापान तांणी नाश जल्लीची म्हूण म्हणलेली विशयो कार्तवीर्य अर्जुनाक वायुदेव सांगता हे आमी पायचे दिसाक पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।